नमस्कार मित्रांनो, मी प्रणय कंसर आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे नॉलेज व्हॅली MPSC ऑनलाईन इन्स्टिट्यूशनमध्ये. आज आहे 25 नोव्हेंबर 2020 आणि आपण बघून घेणार आहोत की लोकसत्ता या न्यूजपेपरमध्ये कुठले इम्पॉर्टंट न्यूज कवर केलेले आहेत. आजचे न्यूज डिस्कशन चालू करण्याआधी काल आपण एक न्यूज डिस्कस केली होती, ज्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की महाराष्ट्र सरकारने बांधकाम विभागामध्ये किंवा बांधकाम विभागाला चालना देण्यासाठी काही नियमांना शिथिल केलं गेलं आहे. ठीक आहे, तिथे आपण FSI विषयी डिस्कशन केलं होतं. तर त्या FSIमध्ये एक करेक्शन आहे, तेवढं तुम्ही करेक्शन करून घ्या. बेसिकली आपण काय बघितलं होतं की समजा माझा एक भूखंड अलॉट केलं गेलं आहे किंवा माझ्याकडे एक भूखंड आहे. ठीक आहे, त्याचा एरिया आहे A. ओके, पण मला या अख्खा भूखंडावरती कन्स्ट्रक्शन करायची परवानगी नसते. मला त्याच्या स्पेसिफिक पार्टवरचीच कन्स्ट्रक्शन मी करू शकतो. ठीक आहे, समजा या पार्टवरती जर मी कन्स्ट्रक्शन केला तर या पार्टचा जो एरिया आहे तो आहे B. ठीक आहे, तो काय आहे, तो B आहे. मग माझा FSI जो असेल तो असेल A/B. ठीक आहे, म्हणजे जर मी बघायला घेतलं तर FSI म्हणजे काय होतं, तर फ्लोर स्पेस इंडेक्स. तर फ्लोर स्पेस इंडेक्स जे असते ते गुणोत्तर असते. तुमच्याकडे किती भूखंड आहे आणि तुम्ही त्यापैकी किती भूखंडावरती कन्स्ट्रक्शन करू शकतायत. ठीक आहे, लक्षात घ्या. FSI जी आहे ती आहे फ्लोर स्पेस इंडेक्स, आणि ते काय असते की तुमच्याकडे किती भूखंड अवेलेबल आहे आणि त्यापैकी तुम्ही किती भूखंडावरती कन्स्ट्रक्शन करू शकतायत. ठीक आहे, मग A/Bचा रेशिओ असतो किंवा गुणोत्तर असतो. ठीक आहे, आता अजून त्याचे महत्त्वपूर्ण प्रोव्हिजन्स काय होते ते पण आपण इथं आता डिस्कस करून घेऊया. सर्वात पहिला प्रोव्हिजन होता की जर तुम्ही 150 मीटर स्क्वेअर, ठीक आहे, या एरियामध्ये जर तुम्ही घर बांधत असेल तर तुम्हाला परवानगी घेण्याची गरज नाही आहे. दुसरा प्रोव्हिजन होता की जर तुम्ही 300 मीटर स्क्वेअर, ठीक आहे, एवढा एरियामध्ये जर घर बांधत असाल तर तुम्हाला 10 दिवसाचा आतमध्ये परवानगी देण्यात येईल. ठीक आहे. तिसरा प्रोव्हिजन काय होता की शेती आणि पर्यटन. ठीक आहे, ओके, शेती आणि पर्यटन. तर या दोन सेक्टरना चालना देण्यासाठी जर तुम्ही शेतीमध्ये काम करत असेल, ठीक आहे, तर शेतीमध्ये तुम्हाला FSI हा 1 फॉलो करावा लागेल. ठीक आहे, आणि पर्यटन विभागाला चालना देण्यासाठी जर तुम्ही पर्यटन विभागामध्ये जर हॉटेल्स कन्स्ट्रक्शनचं काम करत असेल तर तुम्हाला 3 एवढं FSI फॉलो करावा लागेल. ठीक आहे, त्यानंतर अजून काही प्रोव्हिजन होते की ओके, चौथा प्रोव्हिजन होता की हाय राईज. ठीक आहे, हाय राईज ही जी कमिटी होती तिचं अस्तित्व संपुष्टात आलं होतं. पाचवं की जे काही महानगरपालिका आहेत, ठीक आहे, जसे की मुंबई महानगरपालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, त्यानंतर नागपूर, मग ह्या महानगरपालिकामध्ये हाय राईज जे बिल्डिंग असतात, ठीक आहे, मग तिची हाईट किती असेल याच्यावरती कुठल्याही प्रकारची पाबंदी नाही आहे. परंतु इतर महानगरपालिकामध्ये जे हाय राईज बिल्डिंग असेल ते 70 मीटर यापेक्षा जास्त त्याचं हाईट नसू शकते. ठीक आहे, 70 मीटर ही मॅक्झिमम हाईट असू शकते एखादी बिल्डिंगची. तसेच जर महानगरपालिका असेल फक्त तर तिथे हाईट असेल 50 मीटर. ठीक आहे, हे थोडे रेस्ट्रिक्शन्स लावण्यात आले होते. अजून तर जे काही मोठे टॉवर्स वगैरे बांधले जाते तर त्याच्यामध्येच क्वारंटाईन झोनसाठी एक स्पेशल फ्लोअर तुम्ही मेन्शन करू शकता तिथे. ठीक आहे, एक स्पेशल फ्लोअर बांधू शकतात की आज कोरोनासारखी जर महामारी आली तर क्वारंटाईन करण्यासाठी तुम्ही त्याचा उपयोग करू शकता. इतर मनोरंजनसाठी पण तुम्ही एक फ्लोअर तिथे रिझर्व करू शकतात. ठीक आहे, तर हे काही प्रोव्हिजन्स होते. ओके, तर आय होप आय एम क्लिअर. त्यानंतर आजचे काही न्यूज आहेत त्यांना आपण डिस्कस करून घेऊया. तर आजची पहिली महत्त्वपूर्ण न्यूज आहे ती आहे ब्राह्मोस लँड अटॅक क्रूज क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी. ठीक आहे, तर आपल्याला इथे बघून घ्यायचं आहे ब्राह्मोसविषयी. ओके, तर ब्राह्मोसविषयी इथे सर्व इन्फॉर्मेशन दिली आहे, आपण वाचून घेऊया काय आहे ते. तर सर्वात पहिलं ब्राह्मोस इज अ मल्टी रेंज रॅमजेट ब्राह्मोस इज अ मीडियम रेंज रॅमजेट सुपरसोनिक क्रूज मिसाईल. ठीक आहे, आता इथे जे काही वर्ड्स यूज केले गेलेत ना, मीडियम रेंज, रॅमजेट, सुपरसोनिक, क्रूज मिसाईल, या प्रत्येकाचं एक मतलब आहे. ठीक आहे, आपण ते पण डिस्कस करणार आहोत. सर्वात पहिले तर ब्राह्मोस जे आहे ते जॉईंट व्हेंचर आहे. कोणाचा, तर रशियाचं आणि भारताचं. ठीक आहे, भारतामधून DRDO जे आहे ते सपोर्ट प्रोव्हाइड करत आहे. ओके, आणि ब्राह्मोस हे जे नाव आहे ते 2 नदींच्या नावावरनं आलं आहे, भारताची ब्रह्मपुत्रा आणि रशियाची मॉस्कोवा. ठीक आहे, तसंच जे आपलं ब्राह्मोस आहे, ठीक आहे, ब्राह्मोसची आता मॅक्झिमम स्पीड किती आहे तर ते 3.5 मॅक आहे.
ओके, मॅक्झिमम स्पीड किती आहे 3.5 मॅक आहे. आता भारत जे आहे ते ब्राह्मोसचा सेकंड व्हर्जन ब्राह्मोस 2 ठीक आहे याच्यावरती काम करतं आहे. आणि सध्याचा जो आपला मॉडेल आहे ठीक आहे तो सुपरसॉनिक आहे. पण आता जे आपण नवीन डेव्हलप करतो आहे त्याला आपण हायपरसॉनिक बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. आता सुपरसॉनिक काय आहे, हायपरसॉनिक काय आहे ते पण आपण पुढे बघणार आहोत. ठीक आहे, त्याआधी रामजेट काय असतो त्याच्यावरती आपण डिस्कशन करून घेऊया. ठीक आहे, मग इथे बघा रामजेट काय असतो. तर रामजेट इज अ एअर ब्रिथिंग जेट इंजिन. ठीक आहे, आता एअर ब्रिथिंग जेट इंजिन म्हणजे काय तर बघा, एक मिनटं याला मी साईडला घेतो. ओके, बेसिकली जेव्हा आपलं विमान उडेल ठीक आहे तेव्हा हा जो रॅमजेट आहे ठीक आहे हा जो इंजिन आहे तो ॲक्टिवेट होणार. आता तो ॲक्टिवेट होणं म्हणजे काय करणार तर हवेतलं ठीक आहे हवेत म्हणजे जेव्हा तो उडत असेल तेव्हा तिथे जे काही एअर असेल ना त्याला तो स्वतःचा इंजिनमध्ये घेणार आणि तिथेच तो स्वतः कंप्रेस करणार. ठीक आहे, आता याच्यामध्ये बेसिकली काय असते माहिती आहे का तर कुठल्याही प्रकारचा मेकॅनिकल ठीक आहे मेकॅनिकल पार्ट नसतो एअर कंप्रेस करण्यासाठी. ठीक आहे, म्हणजे विदाऊट एन ॲक्सियल कंप्रेशर. ठीक आहे, म्हणजे बेसिकली एअरचा जो प्रेशर असतो ना त्याच्यामुळेच तो स्वतःला कंप्रेस करून घेतो. ओके, आणि त्यासाठी त्याला एक स्पेसिफिक स्पीड हवी असते. म्हणून जर एखादा विमान जागेवरती उभा आहे ठीक आहे तर तो रॅमजेट यूज नाही करू शकत. जोपर्यंत तो एक स्पेसिफिक लिमिटला क्रॉस करत नाही तोपर्यंत हा रॅमजेट काहीच उपयोगाचा नाही आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. मग एक स्पेसिफिक स्पीड आता इथे सांगितले गेले अराउंड मॅक 3. ठीक आहे, एवढी जर स्पीड त्यांनी अचीव केली तरच हा रॅमजेट आपण उपयोग करू शकतो. ओके, ठीक आहे. मग बेसिकली रॅमजेट काय होता तर तुम्ही जर जागेवरती विमान उभा असेल तर रॅमजेट उपयोग करू शकत नाही. असं का कारण तो हवेतनंच म्हणजे जेव्हा तो उडत असतो तेव्हाच तो बाहेरची एअर आतमध्ये घेतो आणि तो एक स्पेसिफिक स्पीडवरती त्याला कंप्रेस करतो. ठीक आहे, रॅमजेटमध्ये कुठलेही मेकॅनिकल इक्विपमेंट नसतात की जे एअरला कंप्रेस करू शकतात. ओके, त्यानंतर आपण बघून घेणार आहोत मॅक नंबरविषयी. ठीक आहे, तर मॅक नंबर बेसिकली एक नंबर असतो ठीक आहे जो तुमचा जी स्पीड आहे ठीक आहे स्पीड डिफाईन करण्यासाठी हा मॅक नंबर यूज केला जातो. ओके, मॅक नंबर जो असतो त्याला ॲक्च्युअलमध्ये जे साऊंडची स्पीड असते ना एअरमध्ये ठीक आहे त्याच्याशी कम्पेअर केलं जातं. ओके, आणि त्याचं अकॉर्डिंग मॅक नंबर जे आहे त्याचे 6 पार्टमध्ये त्याला क्लासिफाय केलं गेलं आहे. ओके, पहिला जे पार्ट आहे तो आहे सबसॉनिक. ठीक आहे, सबसॉनिक म्हणजे काय तर मॅक नंबर जे आहे ते एकापेक्षा कमी असेल. आता एक म्हणजे काय तर साऊंडची ठीक आहे साऊंडची एअरमध्ये स्पीड. ठीक आहे, साऊंडची एअरमध्ये स्पीड जी आपण 340 मीटर पर सेकंड एवढी घेत असतो. ठीक आहे, तर एखाद्या सबस्टन्सची स्पीड हे 340 मीटर पर सेकंड असेल तर त्याला आपण म्हणू 1 मॅकच्या स्पीडने तो धावतो आहे. ठीक आहे, याच्यापेक्षा कमी असेल तर त्याला आपण म्हणू ती त्याची स्पीड जी आहे ती 1 मॅकपेक्षा कमी आहे. मग बेसिकली मॅक काय आहे तर स्पीड मेजर करण्यासाठीचं युनिट आहे. एवढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, आता कसं काय मॅक नंबर्स जे आहेत त्यांना क्लासिफाय केलं गेलं किंवा स्पीडनं कसं काय क्लासिफाय केलं गेलं तर सर्वात पहिली जी स्पीड आहे ती आहे सबसॉनिक स्पीड. ठीक आहे, सबसॉनिक म्हणजे काय तर मॅक नंबर जे आहे ते एकापेक्षा कमी असेल. ठीक आहे, त्यानंतर ट्रान्ससॉनिक म्हणजे काय तर मॅक नंबर जो आहे तो 1 एवढा असेल. सुपरसॉनिक म्हणजे काय तर मॅक नंबर जो आहे ते 1 ते 5च्या दरम्यान असेल. ठीक आहे, हायपरसॉनिक म्हणजे काय तर मॅक स्पीड जी आहे ती 5 ते 10च्या दरम्यान असेल. हाय हायपरसॉनिक म्हणजे काय तर मॅक स्पीड जी आहे ते 10 ते 25च्या मध्ये असेल. ओके, आणि री एंट्री स्पीड म्हणजे मॅक नंबर हे 25पेक्षा जास्त असेल. ओके, हा क्लासिफिकेशन विचारलं जातात खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे, याला लक्षात ठेवा. सबसॉनिक म्हणजे स्पीड जी असेल ते 1 मॅकपेक्षा कमी. ट्रान्ससॉनिक म्हणजे स्पीड जी आहे ती 1 मॅक एवढी. सुपरसॉनिक म्हणजे तर स्पीड जी आहे ते 1 ते 5 मॅक्सचा मध्ये. ठीक आहे, हायपरसॉनिक तर 5 ते 10 मॅक्सचा मध्ये स्पीड असली पाहिजे. हायपरसॉनिक म्हणजे काय तर 10 ते 25 मॅक. ठीक आहे, याच्यामध्ये स्पीड असली पाहिजे. आणि री एंट्री म्हणजे 25 मॅक्सपेक्षा जास्त. ओके, व्हेरी गुड. त्यानंतर आपण बघणार आहोत MTCR विषयी. ठीक आहे, MTCR काय आहे तर मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम. ठीक आहे, तर मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिममध्ये सध्या 35 मेंबर कंट्रीज आहेत. खूप जास्त महत्त्वाचं आहे का हे खूप जास्त महत्त्वाचं आहे MTCR मिसाईल टेक्नॉलॉजी कंट्रोल रेजिम. ओके, सध्या याच्यामध्ये 35 मेंबर आहे. 1987 साली ठीक आहे G7 कंट्रीजने मिळून MTCR बनवला होता. आता G7 कंट्रीजमध्ये कुठली कुठली कंट्री येते ते पण लक्षात घ्या आणि नसेल तर नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, तर पहिली आहे कॅनडा. ठीक आहे, पहिली आहे कॅनडा, दुसरी आहे फ्रान्स, तिसरी आहे जर्मनी, चौथी आहे इटली,
5वी आहे जपान, 6वी आहे UK आणि 7वी आहे USA. ठीक आहे, हे G7 कंट्रीज आहेत, यांना तुम्ही लिहून ठेवा. ठीक आहे, याआधी G7मध्ये रशिया पण होता, पण नंतर रशियाने क्रिमियाला एनेक्स केला, त्यामुळे रशियाला बाहेर काढून टाकण्यात आलं. ठीक आहे. हां, मग MTCRचं काम काय होतं, तर बेसिकली MTCR काय करायचं की तुम्ही जर कुठलंही वॉरहेड बनवतायत, ठीक आहे, तुम्ही जर कुठले मिसाईल वगैरे बनवतायत, तर तुम्ही 500 किलोपेक्षा जास्त वॉरहेड म्हणजे न्यूक्लिअर वॉरहेड जे असतो ते 500 किलोग्रामपेक्षा जास्त नाही ठेवू शकत, व जे काही मिसाईल बनवलं गेलं आहे त्याची रेंज 300 किलोमीटरपेक्षा जास्त नसली पाहिजे. ठीक आहे, आणि हे जे तुम्ही जे काही बनवलं गेलं आहे, ठीक आहे, तुम्ही समजा 500 किलोग्रामपेक्षा जास्त वॉरहेडवाला जर कुठलाही टेक्नॉलॉजी बनवली आहे, तर तुम्ही ती टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करू शकत नाही दुसऱ्या कंट्रीला. ठीक आहे, तुम्ही ती टेक्नॉलॉजी दुसऱ्या कंट्रीला ट्रान्सफर करू शकत नाही. ओके, त्यामुळे काय यायचं, तर त्यामुळे आपल्यावरती रेस्ट्रिक्शन्स यायचे. ठीक आहे, रेस्ट्रिक्शन म्हणजे कुठल्या प्रकारचे रेस्ट्रिक्शन, तर ट्रेड रेस्ट्रिक्शन. ओके, आपण जे वॉरहेड ट्रेड करायचो ना, ते ट्रेड आपण नाही करू शकायचो. ठीक आहे, रिसेंटली व्हिएतनामने आपल्याकडे मागितलं होतं की बाबा आम्हाला ब्रह्मोस द्या. ठीक आहे, तर ठीक आहे, आपलं ब्रह्मोस जे आहे तो या रेंजमध्ये बसतो आहे. ठीक आहे, म्हणून आपण त्याला ट्रान्सफर करू शकत होतो, पण जर त्याची रेंज हेच 300 किलोमीटरपेक्षा जास्त असली तर आपण त्याला ट्रान्सफर करू शकलो नसतो. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हां, अजून एक गोष्ट म्हणजे MTCR जे आहे, ठीक आहे, MTCR लिगली बाइंडिंग नाही आहे. MTCR एक व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन आहे. व्हॉलेंटरी म्हणजे काय, तुम्हाला भाग घ्यायचं तुम्ही घ्या, नसेल घ्यायचं नका घेऊ, पण जर तुम्ही भाग घेतला तर त्याचे जे काही नियम कायदे आहेत ते तुम्हाला फॉलो करावे लागतील. ठीक आहे, एवढं इथे महत्त्वाचं आहे. अजून एक गोष्ट, ओके, आपण जे दुसरं वेरियंट बनवतो आहे ब्राह्मोसचा, ठीक आहे, ब्राह्मोसचा जो आपण सेकंड वेरियंट बनवतो आहे ना, त्याच्यामध्ये आपण स्पीड वाढवली आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण स्पीड करून टाकली 7 to 8 मॅकची. ओके, आणि तो जो आहे तो हायपरसॉनिक स्पीडने धावणारा आहे. ओके, तर तुम्ही आता म्हटलेलं काय MTCRमध्ये जर आपण मेंबर आहात, मग हे कसं काय आपण करू शकतो बघा, हे आपण स्वतःच्या यूजसाठी बनवू शकतो. ठीक आहे, आपण फक्त टेक्नॉलॉजी ट्रान्सफर नाही करू शकणार. ठीक आहे, एवढा फक्त लक्षात ठेवा तुम्ही. ओके, सो आय होप आय एम क्लिअर. अजून काय होतं याच्यामध्ये. ठीक आहे, आपण ब्राह्मोस बघून घेतलं. सध्याचा जो ब्राह्मोस आहे त्याची स्पीड आहे ते 3.5 मॅक आहे. हां, सध्या जो ब्राह्मोस आहे त्याची स्पीड आहे 3.5 मॅक, आणि आत्ताचा जो ब्राह्मोस आहे तो सबमरीन म्हणा, शिप म्हणा, एअरक्राफ्ट म्हणा, लँड म्हणा, प्रत्येक जागेवरनं लॉन्च करता येतो. ठीक आहे, प्रत्येक जागेवरनं लॉन्च करता येतं, म्हणून आपण म्हणतो की आपण न्यूक्लिअर ट्रायड, ठीक आहे, न्यूक्लिअर ट्रायड हे कंप्लीट केलं आहे. भारतने न्यूक्लिअर ट्रायड कंप्लीट केलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ट्रायड म्हणजे काय, तर तीनही जागेवरनं, लँड, वॉटर आणि एअर, या तीनही जागेवरनं आपण हे जे आपलं ब्राह्मोस आहे जे की न्यूक्लिअर हेड कॅरी करू शकतो त्याला आपण लॉन्च करू शकतो. ठीक आहे, ओके. मग हे झालं ब्राह्मोस मिसाईलविषयी. ठीक आहे, आता पुढे जाऊया दुसरं बघूया दुसरी कुठली न्यूज आहे महत्त्वपूर्ण. तर नेक्स्ट आहे सौम्य मध्यम लक्षणांचा कोविड रुग्णावर फेविपिरावीर गुणकारी. ठीक आहे, तर बेसिकली एक आता जनरलमध्ये एक आर्टिकल पब्लिश झालं आहे, त्याच्या अनुसार की फेविपिरावीर जे आहे, ठीक आहे, ते पण कोविडवरती इफेक्टिव्ह साबित होतं आहे करणं. मग आतापर्यंत 2 होते. ठीक आहे, 2 असे मेडिसिन्स होते जे कोविडवरती गुणकारी साबित होत होते. त्यापैकी एक होते रेमडेसिवीर. ठीक आहे, आणि दुसरं होतं हायड्रॉक्सिल क्लोरोक्विन. ठीक आहे, दुसरी होती हायड्रॉक्सिल क्लोरोक्विन. आता एक लक्षात घ्या, ही जी हायड्रॉक्सिल क्लोरोक्विन होती ना, ही अँटी मलेरियल ड्रग होती. ठीक आहे, अँटी मलेरियल ड्रग म्हणजे मलेरिया जर झालं असेल तर आपल्याला ही हायड्रॉक्सिल क्लोरोक्विन दिली जायची. ठीक आहे, तर आता ही 3 आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. एक रेमडेसिवीर, दुसरी आहे हायड्रॉक्सिल क्लोरोक्विन, आणि आता तिसरी आली आहे ती फेविपिरावीर. ठीक आहे, तर ही 3 जी आहेत 3 मेडिसिन्स आपल्याला दिली जाते जर आपल्याला कोरोना झाला असेल तर, आणि हे 3ही इफेक्टिव्ह आहेत. ठीक आहे, ओके. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट काय आपल्याकडे न्यूज. ओके, नवीन न्यूज आहे स्पुटनिक 5 लस 95% प्रभावी. ठीक आहे, आपल्याला इथे फक्त एवढं लक्षात घ्यायचं आहे की हे जे स्पुटनिक 5 आहे ना, ती रशियाने डेव्हलप केली आहे. ठीक आहे, कोणी डेव्हलप केली आहे स्पुटनिक 5 ही लस, तर ती रशियाने डेव्हलप केली आहे. ठीक आहे, इथे एवढं लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. ओके, चला पुढे जाऊया, अजून काय आहे बघूया. ओके, लक्ष्मीविलास बँकेचा विलिनीकरणास स्वदेशी जागरण मंचाचा विरोध.
ठीक आहे. काय? लक्ष्मी विलास बँकेच्या विलिनीकरणास स्वदेशी जागरण मंचाचा विरोध. बेसिकली आपल्याला इथे बँकेचे विलिनीकरणविषयी थोडीशी माहिती घ्यायची आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी मॉडर्न बँकिंग जे आहे, ठीक आहे, ते इंडियामध्ये 18व्या शतकामध्ये प्रस्थापित झालं होतं करणं. ओके. आणि पहिली जी बँक होती ती 1770मध्ये बँक ऑफ हिंदुस्तान होती, जी भारतामध्ये प्रस्थापित झाली होती. ओके. त्यानंतर जनरल बँक ऑफ इंडिया आली कधी? 1786मध्ये. ओके. स्टेट बँक जी आहे ती खूप जास्त महत्त्वपूर्ण बँक आहे आणि ती ओल्डेस्ट बँक मानली जाते भारतामध्ये. ठीक आहे. मग इथे थोडंसं स्टेट बँकची आपण हिस्ट्री डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. थोडीशी आपण स्टेट बँकची हिस्ट्रीविषयी बघून घेऊ. ओके. तर स्टेट बँक जी होती ते ओरिजिनली बँक ऑफ कलकत्ता म्हणून 1806मध्ये प्रस्थापित झाली होती. 1809मध्ये तिचं नाव बदलून बँक ऑफ बंगाल करण्यात आलं. ठीक आहे. त्यानंतर 3 बँक कुठली? तर बँक ऑफ बॉम्बे 1840, बँक ऑफ मद्रास 1843 आणि बँक ऑफ बंगाल या तिघांनाही मर्ज करून 1921 साली इम्पिरियल बँक ऑफ इंडिया हे बनवण्यात आलं. ठीक आहे. कुठली 3 होती? तर बँक ऑफ बॉम्बे, बँक ऑफ मद्रास आणि बँक ऑफ बेंगॉल. ठीक आहे. या तिघांनाही एकत्रित केलं आणि आपण बनवलं कुठलं? तर इम्पिरियल बँक ऑफ इंडिया. कधी? 1921 साली. ठीक आहे. त्यानंतर त्याच बँकला नाव दिलं गेलं स्टेट बँक ऑफ इंडिया. कधी? 1955 साली. ठीक आहे. कधी? 1955 साली जी इम्पिरियल बँक ऑफ इंडिया होता तिचंच रूपांतर करण्यात आलं कशामध्ये? स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. ओके. आणि स्टेट बँक ऑफ इंडिया ही सर्वात मोठी बँक आहे सध्या. ठीक आहे. RBI नंतर. ओके. मग कारण RBI तर या सर्वांवरती कंट्रोल ठेवते ना, म्हणून RBI सर्वात मोठी आहे. आणि RBI जी होती ती एस्टॅब्लिश झाली होती 1935ला. ठीक आहे. आणि त्याचा जो ॲक्ट होता तो होता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934. ठीक आहे. तर ही आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेतली अबाउट द RBI आणि SBI. ओके. आता 1969च्या काळामध्ये, ठीक आहे, 1969मध्ये पहिल्यांदा नॅशनलायझेशन ऑफ दी बँक करण्यात आलं. ठीक आहे. पहिल्यांदा काय करण्यात आलं? नॅशनलायझेशन करण्यात आलं. ठीक आहे. आणि त्या काळामध्ये 14 मेजर बँक होते, 14 प्रायव्हेट मेजर बँक होते ज्यांचं नॅशनलायझेशन करण्यात आलं होतं. आणि त्या टायमाला कोण होते? तर इंदिरा गांधी जे होते, ठीक आहे, ते आपले पंतप्रधान होते. ठीक आहे. हे लक्षात ठेवा. आणि हे खूप जास्त महत्त्वाचं आहे बरं का. कुठले 14 बँक होते ते पण आपण बघणार आहोत, पण तो इकॉनॉमीचा पार्ट झाला आहे. मग ते इकॉनॉमीच्या लेक्चरमध्ये बघून घेऊया. ठीक आहे. त्यानंतर 1980च्या काळात सेकंड टाईम प्रायव्हेट नॅशनलायझेशन झालं. ठीक आहे. आणि तेव्हा दुसरे 6 बँक होते, 6 प्रायव्हेट बँक्स होते. ठीक आहे. त्यांना आपण मर्ज करून घेतलं. ओके. आता इंडियन बँकिंग सेक्टर जे आहे ते बेसिकली 2 पार्टमध्ये क्लासिफाय केलं जाऊ शकतो. ठीक आहे. एक आहे शेड्यूल बँक्स आणि दुसरे आहे, एक मिनटं हां, तर एक आहे आपले शेड्यूल बँक्स आणि दुसरे आहे ते नॉन शेड्यूल बँक. आता शेड्यूल बँक काय असतात? तर RBI ॲक्ट जे आहे 1934, ठीक आहे, त्याच्या सेकंड शेड्यूलमध्ये जे काही बँकना मेन्शन केलं गेलं आहे, ठीक आहे, त्याच्या सेकंड शेड्यूलमध्ये जे काही बँकना मेन्शन केलं गेलं आहे त्या सर्व बँक जे असणार ते बोलले जाणार शेड्यूल बँक. ठीक आहे. आता शेड्यूल बँक जे आहेत ते पुन्हा क्लासिफाय करता येऊ शकतात. मग शेड्यूल बँकला कुठल्या पार्टमध्ये क्लासिफाय करता येऊ शकतात? तर नॅशनलाइज्ड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्याचे असोसिएट बँक्स, रिजनल रूरल बँक्स, फॉरेन बँक्स आणि अदर इंडियन प्रायव्हेट सेक्टर बँक्स. ठीक आहे. तर या सर्व पार्ट्समध्ये आपण डिस्टिंग्विश करू शकतो कोणाला? तर आपली शेड्यूल बँक्सना. ओके. त्यानंतर पुढे जाऊया. SBI मर्ज विथ इट्स असोसिएट बँक into it to create a largest bank on 1st April 2017. ठीक आहे. तर SBIचे जेवढे काही असोसिएटेड बँक्स होते ना त्यांना सर्वांना SBIमध्ये मर्ज करून घेण्यात आलं. आणि हे कधी झालं? तर हे 1 एप्रिल 2017 रोजी झालं. ठीक आहे. आणि त्यामुळे SBI जी आहे ती सर्वात मोठी बँक म्हणून अस्तित्वात आली भारतामध्ये. ठीक आहे. आणि जर ग्लोबल रँकिंगमध्ये आपण बघूया तर तिचा रँक आहे 236. ठीक आहे. कितवा रँक आहे? 236 आउट ऑफ 500. ओके. ग्लोबल रँकिंगमध्ये म्हणजे 236वी ती सर्वात मोठी बँक आहे. ओके. ऑन द ग्लोबल सिनेरिओ. ठीक आहे. त्यानंतर आपण अजून बघणार आहोत की जे कमर्शियल बँक्स आहेत, ठीक आहे, कमर्शियलमध्ये शेड्यूल असतो, नॉन शेड्यूल असतो, तर ते कमर्शियल बँकना रेग्युलेट करण्यासाठी भारतामध्ये ॲक्ट आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट 1949. ठीक आहे. मग या ॲक्टचा अनुसार सर्व जे बँक्स आहेत, ठीक आहे, त्यांना रेग्युलेट केलं जाते, ते शेड्यूल असो किंवा नॉन शेड्यूल असो. ठीक आहे. तर हे झालं नॅशनलायझेशनविषयी थोडीशी माहिती. ओके. आता सध्या काय झालं आहे माहिती आहे का की जी लक्ष्मी विलास बँक आहे ना तिला
मर्ज करण्यासाठी जी बँक पुढे आली आहे, ठीक आहे, किंवा दुसरी जी बँकने प्रपोज केलं आहे की आम्ही लक्ष्मीविलास बँक चालवू शकतो, तर तुम्ही आमच्याजोडे त्याला मर्ज करा. तर त्या बँकेचं नाव आहे DBS बँक. ठीक आहे, काय नाव आहे तिचं? DBS बँक. ठीक आहे, हे बघा नाव इथे आहे. ठीक आहे, DBS बँक. मग प्रॉब्लेम काय? तर बेसिकली DBS बँक जी आहे ती सिंगापूरची बँक आहे. ठीक आहे, DBS बँक जी आहे ती सिंगापूरची बँक आहे. आणि आजपर्यंत जे काही नॅशनलायझेशन झालं आहे, ठीक आहे, आजपर्यंत जेवढे काही नॅशनलायझेशन झाले आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक बँक जी आहे ती कुठल्या ना कुठल्या इंडियन बँकमध्ये मर्ज करण्यात आली आहे. आणि असं पहिल्यांदा होतं आहे की लक्ष्मीविलास बँकसाठी कुठली फॉरेनची बँकला आपण इन्व्हाइट करतो आहे, आणि ती पण सिंगापूरची, की तुम्ही आणि ही बँक खरेदी करून घ्या करणं, लक्ष्मीविलास बँक. ठीक आहे, त्यामुळे पब्लिक काय म्हणते की तुम्ही प्रायव्हेटायझेशन करताय पण त्याच्यामध्ये फॉरेन कंट्रीजना इन्व्हॉल्व नका करू. एका जागेवरती तुम्ही आत्मनिर्भर भारतविषयी बोलताय आणि दुसऱ्या जागेवरती तुम्ही फॉरेन एंटिटीजना भारतामध्ये बोलवताय. मग असं नका करू. तुम्हाला जर मर्ज करायची असेल तर कुठली इंडियन एंटिटी घ्या आणि तिच्या जोडी मर्ज करून घ्या. ठीक आहे, तर हा तुम्हाला क्लिअर झालं असेल हे. ठीक आहे, दुसरं बघू अजून काय आहे. ओके, नेक्स्ट न्यूज आहे आंतरधर्मीय विवाह प्रकरणात गुन्हा रद्द, अलाहाबाद उच्च न्यायालयाने आधीच्या निर्णयांवर ताशेरे. ठीक आहे, बेसिकली काय आहे माहिती आहे का, की राईट टू मॅरेज. ठीक आहे, काय म्हणतो मी? राईट टू मॅरेज. ठीक आहे, राईट टू मॅरेज हे एक फंडामेंटल राईट आहे आणि हे आर्टिकल 21, ठीक आहे, राईट टू लाईफ, राईट टू लाईफ याच्यामध्ये मोडलं जातं आहे. ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन खूप जास्त महत्त्वाची आहे आणि त्याच्यासाठी फक्त याला मी हायलाईट केलं आहे करणं. ओके, तर लक्षात ठेवा राईट टू मॅरेज हा आर्टिकल 21चा पार्ट आहे. ठीक आहे, आणि आर्टिकल 21 काय आहे तर राईट टू लाईफ आहे. ओके, आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे कलम 21. ठीक आहे, कलम 21. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, अजून बघूया अजून कुठली इम्पॉर्टंट न्यूज आहे. ठीक आहे, तर अमेरिकेचा अर्थमंत्रीपदी प्रथमच महिलेची नियुक्ती. ठीक आहे, मग जेव्हा आपण वुमन एम्पॉवरमेंटचं बात करूया तेव्हा आपण असे एक्झाम्पल तिथे देऊ शकतो. ठीक आहे, तर त्या महिलेचं नाव काय आहे तर त्या महिलेचं नाव आहे जेनेट येलेन. ठीक आहे, हे बघा जेनेट येलेन. ओके, तर जो बायडेन यांनी फेडरल रिझर्व्हचा माजी प्रमुख जेनेट येलेन यांना अर्थमंत्रीपद देण्याचे निश्चित केले आहे. ठीक आहे, तर हे आपल्यासाठी एक महत्त्वाची न्यूज आहे, याला आपण लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. श्रीमती येलेन या फेडरल रिझर्व्हच्या पहिला महिला प्रमुख होत्या व आता पहिला महिला अर्थमंत्री असणार आहे. खूप जास्त महत्त्वपूर्ण न्यूज आहे बरं का. याला मी पुन्हा इथे पण हायलाईट करतो की श्रीमती येलेन या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या पहिला महिला प्रमुख होत्या व आता पहिला महिला अर्थमंत्री असणार आहेत. ठीक आहे, मग ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे बघूया अजून काय आहे. तर चंद्रावरील खडकाचे नमुने आणण्यासाठी चीनचे यान रवाना. ओके, तर चीनचे कुठले यान आहे तर ते यानचं नाव आहे चँग-ई-5. ठीक आहे, चँग-ई-5 किंवा त्याला चँगाई-5 पण आपण म्हणतो, चँग-ई-5. ठीक आहे, हे आहे चीनची मोहिमेचं नाव. ओके, हां, आणि ही मानवरहित आहे हां का. ठीक आहे, ही मानवरहित यान आहे. ओके, कुठलं चँग-ई-5 आणि ते लाँग मार्च 5. एक मिनटं हां, कुठलं लाँग मार्च 5 या यानने ते लॉन्च केलं गेलं आहे. ठीक आहे, मग मोहिमेचं नाव काय आहे? मोहिमेचं नाव आहे चँगाई-5. ठीक आहे, मोहिमेचं नाव काय आहे? मोहिमेचं नाव आहे चँगाई-5 आणि यांचं नाव काय आहे तर लाँग मार्च 5. ठीक आहे, याच्यानी चंद्राचा तो फार साऊथमध्ये लँड करणार आहे. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवा. कुठे लँड करणार आहे? फार साऊथमध्ये लँड करणार आहे आणि तिथून ते खडकांचे नमुने गोळा करणार आहे. ठीक आहे, मोहिमेचं नाव काय आहे? मोहिमेचं नाव आहे चँगाई-5, चँग-ई-5. ठीक आहे, आणि यान कुठलं आहे तर लाँग मार्च 5, लाँग मार्च 5. ठीक आहे, चला पुढे बघूया अजून काही इम्पॉर्टंट न्यूज आहे. तमिळनाडूवर निवार चक्रीवादळाचे संकट. ठीक आहे, तमिळनाडूवर निवार चक्रीवादळाचे संकट. आता इथे फक्त निवार हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि कुठे येतं आहे तर तमिळनाडूमध्ये येतं. तमिळनाडू म्हणजे कुठे तर बे ऑफ बेंगॉल. ठीक आहे, बे ऑफ बेंगॉलमध्ये हे प्रस्तावित व्हायचे चान्सेस आहेत करणं. ओके, संकट आहे, अजून आलं नाही, संकट आहे. ठीक आहे, ओके, पुढे जाऊया, बघूया अजून कुठली न्यूज आहे. खूप जास्त इम्पॉर्टंट न्यूज आहे काही लक्षात ठेवा. रुग्णालयीन घनकचरा वर्गीकरण. ठीक आहे, तर रुग्णालयीन घनकचरा व्यवस्थापन नियम 2016नुसार या कचऱ्याची 4 गटांत वर्गवारी करण्यात आली आहे. ठीक आहे, आता कुठले ते 4 गट आहे तर पिवळ्या रंगाची पिशवी,
लाल रंगाची पिशवी, पांढऱ्या रंगाची पिशवी आणि निळ्या रंगाची पिशवी. ठीक आहे. आता हे कशासाठी आहे याचा प्रश्न बनू शकतो का? उत्तर आहे हो. ठीक आहे. तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतात की रुग्णालयीन घनकचरा जो आहे त्यामध्ये पिवळ्या रंगाची पिशवी हे काय डिफाईन करते किंवा त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा कचऱ्याचा समावेश होऊ शकतो. ठीक आहे. मग आपण बघून घेऊया काय काय आहे पिवळ्या रंगाची पिशवीमध्ये. तर आवश्यकतेनुसार शस्त्रक्रिया करून शरीरातून कॅन्सरची गाठ किंवा एखादा निकामी झालेला अवयव किंवा भाग, प्रसूतीच्या वेळी मातेच्या शरीरातून बाहेर आलेली नाळ ज्याला आपण प्लेसेंटा म्हणतो इत्यादी भाग, नैसर्गिकरित्या अथवा काही कारणामुळे अकाली गर्भपात झालेले गर्भ, प्रयोगासाठी वापरलेले प्राण्यांची मृत शरीरे अथवा शरीरांतर्गत अवयव, जखमांवर मलमपट्टी करण्यासाठी वापरलेले आणि रक्ताने माखलेले कापसाचे बोळे, ड्रेसिंग, बँडेज असा सर्व अतिशय संसर्गजन्य आणि म्हणून अतिशय घातक असलेला कचरा, त्याचप्रमाणे मुदत संपून गेलेली औषधे वगैरे या पिशवीत गोळा करणे बंधनकारक आहे. ठीक आहे. मग पिवळ्या पिशवीमध्ये अतिशय संसर्गजन्य तसेच जे एक्सपायर झालेली आपले औषधं वगैरे असतात, ठीक आहे, त्यांना समाविष्ट केलं जातं. लाल रंगाची पिशवीमध्ये कुठले कुठले घनपदार्थ टाकले जातात ते बघून घेऊया आपण. तर रोग निदान करताना आणि प्रत्यक्ष उपचार करताना वापरण्यात आलेली इंजेक्शनची सिरिंजेस, सलाईनचा बाटल्या व नळ्या तसेच इतर सर्व प्रकारची प्लास्टिकची उपकरणे या पिशवीत गोळा करणे बंधनकारक आहे. या कचऱ्यावर प्रक्रिया करताना हे सर्व प्लास्टिक ऑटोक्लेव्ह नावाचा प्रेशर कुकरचा तत्वावर काम करणाऱ्या यंत्रात टाकून त्याचे 100% निर्जंतुकीकरण करण्यात येते. नंतर या प्लास्टिकच्या यंत्राचा सहाय्याने बारीक तुकडे करण्यात येतात आणि हे तुकडे पुढे पुनर्चक्रीकरणासाठी किंवा रिसायकलिंगमध्ये पाठवण्यात येतात. मग तुम्हाला असं विचारू शकलं जातं की खालीलपैकी कुठल्या पिशवीतील जे पदार्थ असतात, ठीक आहे, किंवा जे कचरा आहे ते पुनर्चक्रीकरण केलं जाऊ शकतो किंवा रिसायकल केलं जाऊ शकतो. तर उत्तर असेल लाल रंगाची पिशवी. ठीक आहे. पुढे बघून घ्या पांढऱ्या रंगाची पिशवीमध्ये काय काय कचरा टाकला जाऊ शकतो. तर पांढऱ्या रंगाची पारदर्शक पिशवी, धातूची एकदा वापरून टाकून दिलेली सुया, ब्लेड्स यासारखी विविध प्रकारची तीक्ष्ण उपकरणे या पिशवीत साठवणे बंधनकारक आहे. या उपकरणांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करून पुढे त्यांचे देखील पुनर्चक्रीकरण वा अन्य मार्गाने विल्हेवाट लावण्यात येते. ठीक आहे. त्यानंतर निळ्या रंगाची पिशवीमध्ये काय आहे, तर निळ्या रंगाची पिशवी किंवा निळ्या पट्ट्या लावलेले कार्डबोर्डचे खोके, सर्व प्रकारचा काचेच्या बाटल्यांचा कचरा यात साठवून निर्जंतुकीकरण करून पुनर्चक्रीकरणसाठी पाठवता येतो. ठीक आहे. मग पिवळ्या रंगाची पिशवीमध्ये काय होतं, तर अत्यंत संसर्गजन्य जे काही कचरा असेल तो आपण टाकायचो पिवळ्या रंगाची पिशवीमध्ये. लाल रंगाची पिशवीमध्ये बेसिकली जे प्लास्टिकचे जे आपलं जे ग्लुकोजचे बॉटल वगैरे असायचे, ठीक आहे, मग त्याला आपण लाल रंगाची पिशवीमध्ये टाकायचो. ठीक आहे. पांढऱ्या रंगाची पिशवीमध्ये जे धारदार धातू वगैरे असतात ते आपण पांढऱ्या रंगाची पिशवीमध्ये टाकायचो. आणि निळ्या रंगाची पिशवीमध्ये तर सर्व प्रकारचे काचेचे बाटले, ठीक आहे, ते आपण कुठे ठेवायचं, तर निळ्या रंगाची पिशवीमध्ये ठेवणे हे बंधनकारक आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे 4 पार्टमध्ये घनकचरा जो असतो, ठीक आहे, किंवा ज्याला आपण हॉस्पिटल वेस्ट म्हणतो, ठीक आहे, त्याला डिस्टिंग्विश केलं गेलं आहे. पिवळी, लाल, पांढरी आणि निळी. ओके. पुढे जाऊया, अजून बघून घेऊया अजून काय आहे का. ठीक आहे. काल आसामचे जे माजी मुख्यमंत्री होते, ठीक आहे, तरुण गोगोई, त्यांचा मृत्यू झाला होता. मग त्याच्याविषयी एक बोलतात ना, एक वैयक्तिक आर्टिकल आलं इथे की ज्याच्यामध्ये त्यांच्याविषयी माहिती दिली गेली आहे. ठीक आहे. मग मी अशी आशा करतो तुम्ही हे पूर्ण एकदा गो थ्रू करणार. काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते मी तुम्हाला इथे हायलाईट करून देतो. पहिली गोष्ट, तरुण गोगोई जे होते, ठीक आहे, ते काँग्रेसचे एक कद्दावर नेते होते. ओके, एवढं लक्षात ठेवा. 2001च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला सत्ता मिळवल्यावर मुख्यमंत्रीपद गोगोई यांच्याकडे सोपवण्यात आले. पुढील 15 वर्षे ते मुख्यमंत्रीपदी होते व आसामचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषविले. ठीक आहे. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे की आसामचे आजपर्यंतचे सर्वात जास्त काळ राहिलेले मुख्यमंत्री कोण, तर ते तरुण गोगोई. ओके. आणि बाकीचे इन्फॉर्मेशन तुम्ही एकदा गो थ्रू करू शकता. अजून काय आहे का इम्पॉर्टंट? नाही, आजसाठी एवढंच आहे. तर मी आशा करतो तुम्हाला काही एक महत्त्वपूर्ण गोष्टी इथून समजले असतील. ठीक आहे. आणि काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकता. घरी राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. धन्यवाद.